तर नमस्कार मित्रांनो, कोकण रानातल्या अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आलो होतो बघा थोडासा जंगलामध्ये फिरायला. तर इकडे वरती डोंगरावरती माझ्या गायी आहेत, त्यांना बघायला आलो होतो. कसं आहे, आता शेतीची कामं चालू आहेत, तेव्हा तिकडे तुम्हाला माझ्या पाठीमागे असं नांगरणी करताना दिसत असतील. ट्रॅक्टरने नांगरणी चालू आहे तिकडे. आणि तर गाई शेतामध्ये जातात जे भाताचे अवन आहेत ते खाण्यासाठी. तर आपल्याला त्यांच्यावरती लक्ष ठेवायला लागतं. तर आता त्यांना सोडून 2 तास झालेत, पण मला काही दिसत नाही इकडे. तिकडे बघा त्या म्हशी आहेत, त्या मावशींना विचारलं की गाई दिसल्या का इकडे. तर त्या बोलल्या की नाही, वरती असतील तर बघा डोंगरावरती. म्हणून आता आपण वरती चाललो आहे. तर वरती असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि नसेल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्याला शोधायला अजून लांब तिथपर्यंत जावं लागेल. माझ्या मते ते वरतीच असायला पाहिजेत. तर बघू आता, कारण की त्या इकडे वरती असल्या ना की कुठं जात नाहीत. आता प्रॉब्लेम असा आहे की इथं त्या नाही आहेत, इथं वरती तर नाही आहेत. पूर्ण बघा हा पटांगण रिकामा आहे. तर बघू कुठल्या साईडला आहेत. इकडच्या साईडला गेल्यात का ह्या झाडीमध्ये, तिथं पण त्या जातात. इकडे नाही दिसत आहे. तर आपण बघू अजून दुसरीकडे कुठे आहेत का. मला वाटलं असतील इकडे वरती, पण मे बी त्या कोपऱ्यामध्ये असू शकतात, किंवा या कोपऱ्यामध्ये तर मुश्किल आहे. कारण इकडनं मी आलो, त्या इकडनं खाली उतरून घरी पण जाऊ शकतात. भरोसा नाही त्यांचा, कारण की त्यांना घर माहिती आहे. इकडनं थोडा पाऊस जोरात आला की घरी जाऊ शकतात. हे बघा मित्रांनो, बघा आता हा पाणी दिसतोय तुम्हाला. बघा गाई बघा कुठे, खालून वरती दिसल्या नाही, पण वरती येऊन जेव्हा बघितलं तेव्हा ह्या इकडे घाबरून पळाल्या. तो बघा, थांबा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे बघा गाई इथं आहेत. आणि मित्रांनो लोकेशन बघा, ब्युटी बघा आमच्या कोकणातली. डोंगर आहे, पाणी आहे, हिरवागार गवत आहे, डोंगराला लागून पूर्ण हे गाव आहे. ओके. आणि मस्तपैकी कोकणातला पावसाळ्याचा सीन आहे. तर आता ह्यांना घेऊन जातो. आता वाजलेले आहेत 12 दुपारचे. अजून तासभर यांना चरवतो आणि मग घेऊन जातो. कारण की आता घरी जाऊन पण कोणी नाही आहे, मी एकटाच आहे. आणि मित्रांनो अशा म्हणजे पावसाळ्यामध्ये ना गवताला फुलं येतात, ते एवढे सुंदर दिसतात की तुम्हाला आता दाखवतो. बघा हे गवतावरची फुलं आहेत, किती सुंदर आहेत बघा. हा जो गवत आहे ना, तो एक प्रकारचा असा हे आहे, कॅक्टस प्रमाणे आहे. कॅक्टसला कशी फुलं येतात त्या टाईपमध्ये या फुलं येतात. आता ह्यांना मी जरा क्लोजअप घेतोय. तर आपला कॅमेरा बरोबर नसल्यामुळे मोबाईलच्या कॅमेरामधनं व्हिडिओ काढत असल्यामुळे तो थोडासा तुम्हाला क्लिअरिटी मे बी येणार नाही, पण तरी प्रयत्न करतो मी. आणि याचा एक स्ट्रॉंग असा फोटो काढून तुम्हाला पाठवेन, ह्याच्यावरती दाखवेन कॅमेऱ्याच्या
थोडासा लेन्स वाढवून ह्याच्या खालची ही गवत बघा कसं गोल गोल पानांचं हिरव्या गुलाबासारखं दिसते. तर हे बघा या गाई चरतात, त्या मस्त लोकेशन आहे मित्रांनो. तुम्हाला आजूबाजूचा मी जरा हे दाखवतो, किती सुंदर वातावरण झालेलं आहे. आता पाऊस तर पावसाचं वातावरण आहेच, पण पाऊस पडत नाही आहे. तरी पण बघा किती सुंदर दिसते. पाठीमागे जे तुम्हाला ह्या साईडला एक लाईन दिसत असेल, डोंगर आहे. परत इकडे समोर एक डोंगर आहे. हा जो डोंगर आहे हा जो डोंगर आहे हा श्रीवर्धन साईडचा डोंगर आहे. श्रीवर्धन हरिहरेश्वर आपण बोलतो ना, त्या साईडचा आहे. हा जो डोंगर आहे तो महाड साईडचा डोंगर आहे. आणि हा जो डोंगर आहे तो हा इथून पूर्ण असा हा डोंगर, हे सगळे मिळून पाठीमागचा जो परिसर होतो तो रायगड त्या भागातला आहे. आणि हा जो डोंगर आहे याच्या पलीकडे आमची मुंबई आहे. तर मुंबई खूप लांब आहे. तर असं 4 दिशांचे 4 तुम्हाला इंडिकेशन दिलेले आहेत. तर त्या पद्धतीने माझं लोकेशन मी तुम्हाला एक सांगितलं आहे की मी बरोबर ह्या स्पॉटच्या मधोमध आहे. जसं इकडनं मला रायगड 25 किलोमीटर आहे, इकडनं महाड 25 किलोमीटर आहे, इकडनं श्रीवर्धन 30 किलोमीटर आहे. तर ह्या पद्धतीने मी ज्या ठिकाणी आहे, ज्या डोंगरावरती, त्या डोंगरावरती आता थोडं पाऊस यायला लागलेला आहे मित्रांनो. तर थांबा जरा छत्री लावतो. मित्रांनो आता माझ्याबरोबर एक स्कॅम झाला. मी पाऊस आला म्हणून थोडंसं छत्री लावण्यासाठी कॅमेरा बंद केला आणि छत्री उघडली. परत कॅमेरा चालू केला, पण मी कॅमेरा फक्त ऑन करून मला दिसते, पण मी व्हिडिओ प्ले नाही केला, म्हणजे रेकॉर्ड नाही केला. आणि जवळजवळ अर्धा 1 तास असाच बडबड करत होतो. आणि त्याच्यामुळे ती बघा लालवाली छत्री तिथे ठेवलेली. जे काही मी बोलत होतो ते रेकॉर्ड होतंय की नाही होतंय याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. पण मी आपला रँडमली काय काय तुम्हाला सांगत होतो त्या गोष्टी सगळ्या रेकॉर्ड झाल्याच नाही. तर एनिवे आपल्या गायी आपल्याला भेटलेल्या आहेत, जो काय आपला आहे. आणि तुम्हाला आजूबाजूचे जे डोंगर आहेत त्या डोंगरांचं थोडंसं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मी आहे आता सध्या गोरेगावमध्ये जवळच एक चिंचवली गाव आहे, त्या गावाच्या डोंगरावरती मी आहे. डोंगर म्हणजे ही डुंगी बोलतात हे इकडे लोक. छोटी आहे म्हणजे आता तो समोरचा आहे हा डोंगर आहे, हा नागावचा डोंगर आहे. आणि हा जो आहे हा पण थोडासा पहिले मोठा होता, पण याला तुम्ही बघितलं तर बघा सगळीकडे असे तुम्हाला दगडं दिसतील. हे सगळं इकडे खोदकाम झालेलं आहे. आणि गव्हर्मेंटनी कोकण जो हायवे आहे आपला, गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे विसरलो होतो थोडासा. त्या मुंबई गोवा हायवेच्या साठी आणि रेल्वेसाठी जी काही माती लागेल ती माती इथं उत्खनन केलं आणि याचं पूर्ण हे केलं, म्हणजे शेपच बिघडवून टाकला त्याचा. फक्त आता दगडं आहेत काही ठिकाणी. आता हा जो गवत तुम्हाला दिसतोय हा गवत थोडासाच वाढतो, जास्तीत जास्त 3-4 इंच. त्याच्यानंतर मग तो सुकून जातो, कारण की हा बघा असं सगळा कातळाचा भाग वरती आलेला आहे. म्हणजे जेवढी माती होती, जेवढा मुरुम म्हणजे कोकणामध्ये ज्या लाल माती आणि त्या मातीच्या खाली जो काही दगडासारखा भाग असतो आणि मातीसारखा भाग असतो मिक्स, त्याला मुरुम बोलतात. तो थोडासा मातीपेक्षा कडक असतो आणि दगडापेक्षा नरम असतो. आणि जो दगड असतो काळा त्याला कातळ बोलतात. कातळ, पाषाण, तो काळा दगड असतो. कोकणामध्ये 2 प्रकारचे दगड भेटतात, लाल आणि काळा दगड.
लाल माती असल्यामुळं तो त्याच्यामध्ये जो हीट जमिनीची निर्माण होऊन जो दगड तयार होतो त्याला मुरुमचा दगड म्हणजे जांबा दगड आपला होतो. आणि हा आपला काळा पाषाण तर आहेच नॉर्मल तसा. तर या गायी आहेत आपल्या. आता त्यांना घेऊन आम्ही चाललोय. तर आजूबाजूचं लोकेशन बघा किती सुंदर दिसतंय. एकदा तुम्हाला दाखवतो पुन्हा. मला हा डोंगर आहे ना तो खूप आवडतो. मे महिन्यामध्ये मी तिकडे गेलो होतो. त्या डोंगरावरती ना त्या डोंगरावरती आपला आडी नावाचं गाव आहे आणि खाली त्याच्या पायथ्याशी अंबारले नावाचं गाव आहे. तर त्या डोंगराच्या तिकडच्या भागाला ना आडी अंबारले बोलतात. त्याच्या पलीकडे रायगड आहे, महाड आणि रायगड. थोडा भाग त्याचा महाडचा आणि रायगडचा येतो. तर त्या डोंगरावरती मी गेलो होतो मित्रांनो. तिथं आजही गाडी जात नाही. तिकडे रिक्षा किंवा बस हा कुठलाच हे नाही. आत्ता रोड गव्हर्नमेंटनी बनवलं आहे एक 4-5 वर्षापासून. तेव्हा तिकडे फक्त जे हे असते ना काय त्याला बोलतात म्हणजे हेवी गाड्या तर जातच नाहीत. तिथे पिकअप जातात. एकच पिकअप आहे ती सकाळी एकदा येते खाली सामान घेऊन माणसांचं आणि जाते. त्याच्यामध्ये पण जास्त लोड असेल तर जात नाही. असा रस्ता आहे ना पूर्ण असा सरळ रस्ता आहे. आणि जर तुम्ही चालत गेलात, नवीन असाल चालत गेलात तर तुमचे पाय भरणार, तुम्ही अर्धवटच जाल. मी कधीतरी तुम्हाला ना त्या रस्त्याला घेऊन जाईन आणि फक्त आपण रँडमली तिकडचं लोकेशन बघू व्यवस्थित काय आहे कसं आहे ते मी तुम्हाला दाखवेन तिकडे. तर खूप मस्त आहे तिकडे. आणि वरती गेल्याच्या नंतर ना गाव आणि निसर्ग तिकडचं म्हणजे आडीतले लोक जर हा व्हिडिओ बघतील ना तर ते खरंच सांगतील तुम्हाला कमेंटमध्ये की काय आहे ते गाव. एवढं सुंदर गाव आहे ना. मी तुम्हाला सांगू ना मी त्यावेळेस तिकडे गेलो ना तेव्हा कसा सीन होता की मी त्या गावामध्ये गेलो. हा मे महिन्याचा शेवटचा हप्ता चालू असेल आणि अचानक मध्ये पूर्ण हवा यायला चालू झाली, वादळ चालू झाले आणि धूळ उडायला लागली. पावसाची सुरुवात आणि जसे पावसाचे थेंब पडायला लागले आणि मातीचा सुगंध, आहा एवढा आनंद आजही आठवलं तर अंगावरती बघा काटे आले माझ्या. पूर्ण एकदम जबरदस्त सीन होता. आणि तो सीन मी स्वतः माझ्या ह्याने अनुभवला. तर खरंच तुम्हाला तो सीन एक दिवशी मी दाखवेन जरूर. हे बघा यांची मस्ती बघा, काय मस्ती यांची आहे. जेवून पोट भरलेलं आहे, कंटाळा आला म्हणून बसले आणि मी यांचा नोकर यांना घेण्यासाठी आलोय आणि हे आरामात बसलेत. हे काय आहे तुमचं? ती उमा आहे आणि तो सांब्या आहे. हे दोघं एवढे टर्रारून जेवतात म्हणजे हा गवत जर त्यांना सोडला आणि जर त्यांना खायला सांगितलं तर तुम्ही यकीन नाही करणार. तो फक्त आहे ना त्याची मुळांच्या तिथे एवढासा डेट ठेवतात, बाकी पूर्ण साफ करून टाकतात. त्यांना आम्ही म्युन्सिपाल्टी बोलतो त्या दोघांना. पूर्ण म्हणजे एक गाडी सोडत नाहीत असे. बघा आता बसून आराम करतात आहे आणि दुसरे लोक जेवतात आहे. आता ह्यांना झालंय तर जावा ना घरी जाणार नाही, इथे बसणार. हा ते बघा. ए शामराव उठ. बघा किती आराम बसून खातो. उठ भाई, उठ लवकर. शामराव बघा बसून खातोय. एवढा हा पोट बघा किती फुगलाय त्याचा. हे आहेत बुटक्या जातीचे, त्याच्यामुळे ते असे त्यांना पोट लवकर भरतं त्यांचं आणि कंटाळा पण येतो त्यांना. आता मित्रांनो आलाय पाऊस बघा. पाण्यामध्ये तुम्हाला रिमझिम दिसत असेल. एवढा जोरात नाही आलेला आहे पण थोडा आहे. तर आता मी ह्यांना घेऊन जातो. झाले 3 तास त्यांना सोडून. मी त्यांना जास्त सोडत नाही, 3 तास सकाळी 3 तास संध्याकाळी. तर आता सावड्या पण उठला आहे, जेवायची परत तयारी चालू झालेली त्याची बघा. चला आता मित्रांनो
चाललोय त्यांना घेऊन. चले भाई चल चल, चले भाई चल, चले भाई चल भाई लोग चलो. हे बाबा तू चल पुढे चल, तू पाठी नको राहू भाई. चला घरी घरी घरी, चल गंगा घरी चल. चला चला ए हळू, तेव्हा कसे धावतात घरी. बघा आपल्याला जायचंय त्या स्पॉटला. तिथे नारळाची झाडं आहेत ना, 2 नारळाची झाडं आहेत बघा, 2 या ठिकाणी. काठी आहे ना माझी त्या ठिकाणी. चला मी आता ह्यांना घेऊन जातो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.